गुड मॉर्निंग, सुप्रभात, जय हरी. मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सकाळचे 7:30 वाजले, थंडीचे दिवस आहेत. इकडे सकाळी फिरायला आलो होतो नदीच्या कडेला. सूर्य उगवलेला आहे. प्रचंड प्रमाणात थंडी असल्यामुळं आता लोक बाहेर दिसत नाहीत ना. त्या ठिकाणी अनेक लोक व्यायाम करण्यासाठी, प्राणायाम करण्यासाठी येत असतात. फिरायला येणारे, व्यायाम करायला येणारे यांनी जरी कंटाळा केला असला तरी आज आपण पाहणार आहोत ज्यांना हातावरचं पोट आहे किंवा ज्यांना कष्ट करावं लागतं अशी मंडळी सकाळी काय करत असतात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. प्रसन्न अशा सकाळी अशा बाकड्यांवरती लोक येऊन बसतात आणि अशा नदीच्या कडीला असलेल्या या पाण्याचा आवाज, झुळझुळ येणारा आवाज आणि त्या निसर्गाच्या सानिध्यात बसून योगासनं, प्राणायाम करत असतात. आपण हे पाहत असतानाच आपल्याला समोर दिसतं एक बगळा. हा बगळा आपली सकाळची न्याहारी करतोय वाटतं. त्याला काहीतरी सापडलं दिसतं. त्यावेळेस तो शिकार करून आपल्या सकाळच्या न्याहारीची व्यवस्था त्याने केलेली दिसते. प्रत्येकाला आपापल्या पोटाचं पडलेलं असतं. त्याप्रमाणे हाही या ठिकाणी आपला नाश्ता करताना दिसतोय. स्वच्छ निव्वळ असं या नदीचं पाणी. ही आहे विंचरणा नदी आणि ह्या विंचरणा नदीचं हे पाणी असल्या गारव्यात सुद्धा एकजण आंघोळ करतोय आणि कपडे धुतोय. त्याच्या अंगात कपडे नसल्यामुळे मी तुम्हाला ते दाखवलं नाही. अशा प्रसन्न सकाळी आपण पुढे जात असताना एक वीटभट्टी आपल्याला नजरेस पडली. या वीटभट्टीवरती पाहिला असता अनेक कामगार सकाळच्या 7:30 वाजता बरंचसं काम उरकत होते. म्हणजे मी येण्या अगोदर बराच वेळ त्यांचं हे काम चालू होतं. अशा अनेक विटा त्यांनी तयार केल्या होत्या. ही वीटभट्टी त्यांनी सुलगवलेली होती, म्हणजे पेटवलेली होती. मग ह्या कामगार एवढ्या सकाळी येऊन हे काम करतात तर यांच्याविषयीची माहिती घ्यावं किंवा यांची चौकशी करावी असं मनात आलं. म्हणून परत माघारी फिरलो आणि त्या कामगारांकडे जाण्याचा प्रयत्न केला. बघूया आपल्याला हे कामगार काही बोलतात का, काही माहिती सांगतात का. 1 मिनिटात आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. बऱ्याच ताज्या कच्च्या विटा त्यांनी मातीच्या तयार केल्यात. ह्या कच्च्या विटा नंतर त्या भट्टीमध्ये टाकून पक्क्या बनवल्या जात असतात. या ठिकाणी ही माती दिसते आणि मातीमध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ मिक्स करून त्यामध्ये पाणी टाकून असा त्याचा आळं तयार केलं जातं. त्याला आळं म्हणतात हे लोक, म्हणजे चिखल तयार करतात. मी अंगात स्वेटर घातलेला असूनसुद्धा मला थंडी वाजते, पण यांच्या अंगामध्ये स्वेटर काही दिसत नाही. चला जरा आपणच खाली जाऊ. जवळ गेल्याशिवाय त्यांना पण आवाज जाणार नाही किंवा बोलणार नाहीत. सकाळी किती वाजता काम चालू करतात? 7ला. थंडी वाजत नाही का? कमाल आहे वा. पैसा दिवसात किती विटा तयार करतात ताई? तरी 1000 शेकड्यात असं काही रोज एक जण का? बर. अशा अगोदर खाली छापल्या जातात. चांगले पैसे मिळतात म्हणायचं. त्यांची रांग एकावरती एक लावली जाते. मालक आले काय? बर. एका आकाराच्या सगळ्या विटा. हो, राम राम. चला आता ही वीटभट्टी पाहिली आपण. मार्केट यार्डात कांद्याची हमाल काय करतील बघू. पहा, एवढ्या सकाळी थंडी गारव्याचं आहे. यांनी पूर्ण गाडी लोड करत आणली. 2-3 थप्प्याला अजून मागं जागा दिसते. यामध्ये 30-35 टनाची गाडी त्यांनी लोड करीत आणली. इकडं समोरच हे भंगार गोळा करताना दिसतात. बघा, कष्टकऱ्यांची सकाळ आपण पाहतोय. हे असं भंगार गोळा करतात फिरून, घाणीमध्ये बसून. कष्टाला लाज नसते असं म्हणतात. मग हे सकाळपासून यांची अशी सुरुवात होत असते. आणि याच्या बाजूलाच ही मोटरसायकलवर पाव बटरवाल्याची ऑर्डर पुणे असं आपलं घरचं काम आवरून बाहेर कामाला गडबडीने दिसत आहेत.
आणि ह्या मावशीसमोर दूध वाढताना दिसतात. प्रत्येकाची ज्याची त्याची आपली घाई सकाळच्या वेळेला दिसते. तरी आज रविवार आहे म्हणून विद्यार्थी वगैरे काही दिसत नाहीत. नसता रस्त्यावर पुन्हा मुलं मुली आपल्याला शाळेत जाताना नक्की दिसले असते. लगेच अलीकडं त्या दुसऱ्या मावशी दिसतात बघा, आवाज देत आहेत. तोपर्यंत पलीकडून हे स्वेटर घातलेले बाबा, कानाला बांधलेले बाबा दूध रतीब आहेत दुधाचे, त्यांना रतीबावाल्यांना दूध द्यायला निघाले. मग तुम्ही काय करत आहे सकाळी उठल्यावर? तुम्हाला कशी वाटली आजची सकाळ? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.